कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। देखो नि पुराणिकाची दाढी, रडे स्पुंदे नाक ओढी, प्रेम खरे दिसे जना, भिन्न अंतरी भावना, आवरिता नावरे खुरा, आठवी नेवरे, बोलो नये मुखावाटा, म्हणे होता ब्याचा तोटा, दोन्ही शिंगे चारी पाय, खुणा दावी म्हणे होय, मना आणि बोकड मेला त्याची चरफड, होता भावपोटी मुखा आलासे शेवटी, तुका म्हणे कुडे कळो येते ते रोकडे, प्रेम खरे दिशे जना, भिन्न अंतरी भावना। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भक्ती करत असताना भक्तीमध्ये प्रधान काय आहे आणि जे प्रधान आहे त्याविषयी समाज हा कसा फसला जातो, अर्थात भक्तीचं अंतरंग हे सर्वसामान्य माणसाच्या जाणण्याच्या शक्तीच्या पलीकडे कसं आहे याविषयीचा एक दृष्टांत देतात। हा पूर्ण अभंग दृष्टांतपर आहे। काल भगवंताच्या अवताराची मीमांसा करणारा अभंग होता की परमात्मा हा हातामध्ये चक्र गदा घेऊन सतत दुष्टाचा नाश आणि भक्ताचं रक्षण करण्याचा धंदा करतो। घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहार। तेव्हा भक्ता राखे पायापाशी, भक्तांना जो तो पायाजवळ अशा प्रकारचं सांभाळतो ठेवतो। पण भक्त कोण? भक्ती करणाऱ्या भक्ताच्या जीवनामध्ये प्राधान्य कशाला आहे? जर भगवान भक्ताकरता अवतीर्ण होतो तर आता अवतीर्ण का होत नाही? एवढी भक्ती अशा प्रकारची वाढलेली आहे। तेव्हा भक्ताच्या जीवनामध्ये प्राधान्य कशाला आहे हा विषय एका विशिष्ट हातवटीने या उदाहरणाच्या द्वारा या अभंगातून तुकोबारायांनी स्पष्ट केलेला आहे। आपण वेद शास्त्र पुराण संत वाङ्मय जर पाहिलं तर भगवत साक्षात्काराकरता, भगवत प्राप्तीकरता, मोक्षाकरता, जीवनाच्या साफल्यतेकरता महत्वाची 3 साधनं या शास्त्रात सांगितलेली दिसतात। ज्ञान, भक्ती आणि कर्म। अनेक साधनं कर्मामध्ये मोडतात, अनेक साधनं भक्तीमध्ये उपासनेमध्ये मोडतात आणि ज्ञान अशा प्रकारचं हे एक साधन। आता कर्म करत असताना सुद्धा ज्ञान आणि भक्ती असतेच। भक्ती करत असतानाही कर्म आणि ज्ञान असतं आणि ज्ञानामध्येही कर्म भक्ती असते। ज्ञानाची साधना करू लागलेले आहे तर ज्ञानाची साधना करणाऱ्याकरता भगवंतांनी सांगितलेलं आहे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः। तेव्हा तज्ज्ञानम विद्धि प्रणिपातेन सेवया परिप्रश्नेन। तेव्हा त्या ज्ञानाचं संपादन तू कर, ते ज्ञान मिळव, पण त्याकरता तू काय कर? प्रणिपातेन दंडवत घाल, विनम्र अशा प्रकारच्या भावनेनं त्यांना शरण जा।
आणि त्यांची सेवा करण. मग भक्ती म्हणजे काय आहे? सेवाच आहे. भज सेवायाम, भज हा धातू सेवा या अर्थी आहे. तेव्हा भक्ती आणि सेवा हे पर्यायी दोन शब्द आहेत. ही वेगळी साधना नाही. भक्ती म्हणजेच सेवा आहे आणि सेवा म्हणजेच काय आहे? भक्ती अशा प्रकारचे. आणि मग ज्ञानाच्या साधनामध्येही भगवान भक्ती करायची सांगतातच. तेव्हा ज्ञानामध्ये भक्ती आहे आणि भक्ती करणं म्हणजे कर्म करणं आहे. गुरुची भक्ती करायची तर काय करायचं? गुरूंचं अंगण झाडायचं, त्यांचे कपडे धुवायचे, त्यांचं अंग चेपायचं, त्यांच्या घरची जी कामं आहेत ती सगळी त्यांना जी हवी आहे ती करून देणं, यालाच काय म्हणतात? सेवा म्हणतात. आणि हे सगळं कर्म आहे. तेव्हा ज्ञानाच्या साधनेमध्ये कर्म आहे, ज्ञानाच्या साधनेमध्ये उपासना भक्ती आहे. आता भक्ती या साधनामध्येही ज्याची भक्ती करायची त्याचं स्वरूप कळावं लागतं. भावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. नाहीतर मग हा भक्ती म्हणून काहीतरी करेल आणि कोणाचं तरी करेल. एक वेळेस पूजनीय कस्तुरी शास्त्रींचं प्रवचन जोग महाराजांच्या सप्ताहामध्ये होतं. त्यावेळेला त्यांनी एक दृष्टांत सांगितलं. एक लग्न होतं एका ठिकाणी. थंडीच्या दिवसामध्ये लग्न होतं. मंडपामध्ये लग्न झाल्यावर सगळे लोक झोपलेली आहेत. त्यामध्ये एक जोडपं आलेलं होतं. थकलेलं होतं जोडपं आणि पायी यावं लागलं. त्याच्यामुळे त्या म्हातारीची तब्येत थोडी बिघडली आणि त्याचं अंग असं टसटस करायला लागलं. अंग दुखायला लागलं. थंडी होती. अंगावर सगळ्यांनी आपापल्या पांघरुणं घेतलेली होती. त्याने पांघरून न काढताच आवाज दिला, हे ऐकलंस का? तिनं आवाजही ऐकला. बोला म्हटले. का हो? अरे माझं अंग खूप दुखायला लागलंय म्हणले. जरा थोडं दाब त्याला पाय. ठीक आहे म्हणे. ती आली आणि पाय दाबायला पण लागली. पांघरुणं सगळ्याच्या अंगावर असल्यामुळं नेमका आपला नवरा कोणता तिच्या काही लक्षात आला नाही आणि मग कोणचा तरी नवरा असेल म्हणून तिनं पाय दाबायला सुरुवात केली. आता ज्याचे दाबायला लागले त्याला वाटलं बरं आहे तर येऊन कोणी पाय दाबत असलं तर आपण कशाला नाही म्हणायचं. तो गप बसला. काही वेळेला पण अरे तुला मी सांगितलं तू ऐकलं नाहीस का? हो म्हटलं मी पाय तर दाबायला लागले. ते म्हणे कोणाचे दाबायला लागले? पाय तिथे दुसऱ्याचेच पाय दाबत होते. तसं भक्ती करायचे, उपासना करायचे, देवाची सेवा करायचे. तर ज्या देवाची सेवा करायची त्या देवाचं स्वरूप कळलं पाहिजे अगोदर, तर त्याची सेवा करता येईल. देवाचं स्वरूपच नाही कळलं तर कोणाची तरी सेवा करून ते कोणाची सेवा आहे? देवाची सेवा अशा प्रकारची मानेल. म्हणून भक्तीमध्येही ज्ञानाची आवश्यकता आहे. भक्तीमध्येही कर्म करावं लागतं. कर्मामध्येही भक्ती आणि ज्ञान असतंच. हे जरी खरं असलं तरीही प्रत्येक साधनातलं प्राधान्य वेगवेगळं आहे. कर्मामध्ये क्रियेला प्राधान्य, भावाला नाही, ज्ञानाला नाही. तुम्ही ज्या वेळेला कर्माची साधना करत आहात त्यावेळेला तुमच्या कृतीला प्राधान्य आहे. तुमचा भाव काय आहे काही महत्व नाही आहे त्याला. आपल्याला माहिती आहे वेदामध्ये एक दृष्टांत आलेला आहे. इंद्राने त्वेष्टाचा पोरगा विश्वरूप त्याला आपला पुरोहित बनवलं. कारण इंद्राचं आणि त्यांचा गुरु बृहस्पतीचं काहीतरी बिनसलं. बृहस्पती गेले निघून. जा म्हणे तुमच्यावरचं आमचं सत्यनारायण राहायला काय कोणी दुसरा बामान बोलू. त्याने त्याला विश्वरूपाला नेलं. त्याच्या हस्ते यज्ञ वगैरे. या विश्वरूपाची आई असुराची होती. बाप ब्राह्मण होता, म्हातारी राक्षस कुलातली. त्याच्यामुळे यज्ञ करत असताना तो चोरून राक्षसाला पण काय करायचा? आहुती द्यायचा. त्याच्यामुळे राक्षसाची शक्ती वाढायला लागली. इंद्राला वाटली काय भानगड आहे, यज्ञ आपण करतो शक्ती राक्षसाची कशी काय वाढते. मग त्यांनी पाहिलं, त्याला कळालं की हा म्हणजे असुरांना आहुती देतो. त्याला भलता राग आला. त्याने वज्रच घातलं त्याच्या डोक्यात, मारून टाकलं. त्वष्टा म्हणे यांनी इथं येऊन त्याला पुरोहित म्हणून नेलं आणि तिथं आल्यावर नव्हतं पटत तर काढून द्यायचं होतं, मारून टाकायचं काय कारण.
तो इंद्रावर खवळला आणि मग त्यांनी यज्ञ सुरू केला. इंद्राला मारणारा पुत्र आपल्याला झाला पाहिजे म्हणून त्यांनी यज्ञ सुरू केला. यज्ञ हा कर्मातला भाग आहे. त्याचा भाव काय होता त्या यज्ञ करण्याच्या पाठीमाग? इंद्राला मारणारा पोरगा आपल्याला व्हावा. त्यावेळेला मुख्य आहुती टाकायची इंद्र शत्रू वर्धस्व. त्या आहुती टाकणाराकडून स्वर चुकला. कर्माचं खूप अवघड काम राहतं महाराज, अत्यंत सूक्ष्म आहे कर्म. ज्ञान जसं सूक्ष्म आहे तसंच कर्म ही सूक्ष्म आहे. किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्रमोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि. त्याचा स्वर चुकला आणि मग इंद्र शत्रू वर्धस्व. इंद्र शत्रू हा जो सामासिक शब्द आहे, त्या सामासिक शब्दामध्ये इंद्राचा शत्रू असा षष्ठी तत्पुरुष समासाने अर्थ होतो आणि बहुरी समास झाला तर इंद्र आहे ज्याचा शत्रू असा अर्थ होतो. यांचा स्वर चुकला आणि त्याचा अर्थ इंद्र आहे ज्याचा शत्रू असा झाला. आता तिथे त्याचा भाव चुकीचा होता का? इंद्राला मारणारा शत्रू जन्मावा म्हणूनच त्यांनी यज्ञ केला होता. भाव शुद्ध होता, पण कर्मामध्ये भावाला नाही महत्व, तिथं कृतीला महत्व आहे. कृती चुकली, स्वर चुकला, त्याचा अर्थ हा इंद्र आहे ज्याचा शत्रू असा झाला. ते पोरग जन्मलं, इंद्र आला आणि त्याला मारून घेऊन निघून गेला यज्ञ करून सुद्धा. त्यामुळे यज्ञामध्ये कर्मामध्ये तुमचा भाव किती महत्वाचा आहे याला नाही महत्व, तुमची कृती कशी आहे ती कृती बिनचूक व्हावी लागते. कृतीला प्राधान्य कर्मामध्ये, ज्ञानामध्ये जाणीवेला प्राधान्य, कृतीला फारसं महत्व नाहीये, जाणीव महत्वाचे. तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतर्या धारा आनंदाचा. आणि भक्तीमध्ये कृती महत्वाची नाही, ज्ञान महत्वाचं नाही, भाव महत्वाचा आहे. भाव. भक्ती हे भाव प्रधान साधन आहे. कृती काय आहे याला नाही किंमत, देवाकडे भावाला किंमत आहे. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भगवान सांगतात आम्हाला भाव लागतो, भाव, प्रेम, आस्था, अंतःकरणाची लगट, भाव महत्वाचा आहे, कृतीला प्राधान्य नाही. महाराज दुर्योधनाने भगवंताला आपल्याकडे जेवण्याकरता म्हणून ज्या ठिकाणी जेवायचंय ते स्वतंत्र बंगला बांधला, म्हणजे जुन्या घरात सुद्धा नाही, खास नवीन. किती घाईत काम केलं असेल, फॉरेनहून कारागीर आणले होते. दगड इथला वापरला नाही, सगळा चीनची फरशी, रशियाचा दगड, कारागीर अमेरिकेचे, आणि असं ते घर बांधलेलं. करोडो रुपये त्याच्यावर काय केले, खर्च केले. एक वेळ म्हणजे भोजन करण्याकरता. मोठ्याचं सगळं मोठं असतं महाराज. मला इथे खोटं वाटत होतं, पण परवा एक जणांनी सांगितलं, महाराज म्हणे ह्या मंत्र्याचे दौरे असतात ना, केंद्रीय मंत्र्याचे दौरे, तास दीड तास अर्धा तास भाषण असतं किंवा कुठं उद्घाटन वगैरे असतं, तर तिथं त्यांना जायच्या अगोदर तिथं ज्या त्यांच्या व्यवस्था असतात तिथं त्यांच्याकरता जो बाथरूम बनवलेला जातो, टेम्परवारी असतो तो बाथरूम, लाखो रुपये त्याचे भाडं असतं एका तासाचं. राहण्याचं ठिकाण नाही. आणि त्याच्यातल्या माणसांनी सांगितलं ते, म्हणजे मोठ्या माणसाचं सगळंच काय असतं, मोठं अशा प्रकारचं असतं. जन्मसाध्या मंत्र्याला एवढा हे येतात, तो तर परमात्मा आहे. त्याच्याकरता दुर्योधनाने केलं असेल, कारण तो राजा होता आणि त्याचा गुरु कोण होता, शकुनी होता. त्यांना माहिती होतं की कृष्ण जर पांडवापासून बाजूला केला, कृष्णाला जर फोडलं तर पांडवाला कच्च खाऊ आपण.
त्यांना भाजायची शिजवायची सुद्धा गरज नाहीये. असे योद्धे त्यांनी आपल्याकडे जोडून ठेवलेले होते. पण खटका होता तो कोणाचा? कृष्णाचा. कारण सगळं जग एका बाजूला आणि भगवान एका बाजूला जरी झाले तरी ही भगवंताची शक्ती जास्त होणार हे माहिती होत त्यांना. आणि कृष्ण पांडवाकडून आहे म्हणून कसं तरी कृष्णाला फोडायचं. मग कसं फोडायचं तर साम दाम भेद दंड अशा प्रकारच्या आयुधाचा वापर करून त्याच्याकरता त्यांनी इतका हात ढिला सोडला होता. कितीतरी खर्च केला. तिथपर्यंत जाण्याकरता स्वतंत्र रोडच्या दोन्ही बाजू रोडवर इथून तिथून मंडप, दोन्ही बाजूला अशा तरुण स्त्रिया फुलं टाकायला फवारी अशा प्रकारची उडवायला, एवढी व्यवस्था त्यांनी केलेली होती. म्हणजे कृती किती महत्वाची होती. पण भगवंतांनी सांगितलं नाही दुर्योधना मी तुझ्याकडे येऊ शकणार नाही, मी नाही येणार तुझ्याकडे जेवायला. एवढा खर्च केलाय भगवान जेवायला नाही येणार म्हणतात. एवढा खर्च तुझ्या दृष्टीने माझ्या दृष्टीनं नाही. मला खर्चाशी काही देणं घेणं नाहीये. परमात्मा पैशाने वश होत नाही. ज्याला भगवंताला वश करायचंय त्याने पैशाच्या अभिमानावर देवाला वश करण्याचा विचार सुद्धा मनात आणायचा नाही. कारण त्याच्या दृष्टीनं पैशाची किंमत नाही. त्याला पैशाची देवता त्याची बायको आहे. लक्ष्मी ऐसी जयाची दासी. तेव्हा त्याच्या जीवनामध्ये त्याला तो नाही पैशाला किंमत. पुजारी देतील किंमत. त्याचं गुणवर्णन करणारे कीर्तनकार किंमत देतील पैशाला. त्याच्या दृष्टीनं पैशाला काही महत्व नाहीये. त्याला दुष्काळ आहे तो भावाचा, प्रेमाचा थोर, प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. म्हणून भक्ती म्हणजे देवाला प्रसन्न करण्याची साधना आणि देवाला प्रसन्न करण्यामध्ये भाव महत्वाचा आहे. क्रिया नाही असं नाही. भाव व्यक्त करण्याकरता कृती ही करावीच लागते. कृतीनेच भाव काय होत असतो? व्यक्त होत असतो. पण तरीही कृती प्रधान नाहीये भक्ती, भाव प्रधान आहे. भाव. गिरिधर लाल तो भाव का भुका राग कला. टळटळ बोलणं लोकाला बरं वाटतं, लोक खुश होतात. देव खुश होईल असं बोलते, कारण तो बोलण्याकडे पाहतच नाही. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. त्याच्यात भाव महत्वाचा आहे. आणि तो भाव आहे असा वरवरचा नाही पाहिजे किंवा दुसऱ्या करता नाही पाहिजे. तो भाव दांभिक नको आणि तो भाव व्यभिचारी नको. अव्यभिचारी अशा प्रकारचा भाव लागतो. आणि वरवरचा नाही अंतरीचा असावा लागतो. तर तो अव्यभिचारी नसेल तर उपयोग होत नाही. याच्याकरता हा दृष्टांत आहे. लोकांना नाही कळत की हे वरवरचा आहे का मुळापासून आहे, त्याच्याच करता आहे का त्याला आड करून दुसऱ्या करता आहे. हे समाजाला काय कळतं? कारण तो अंतःकरणातला भाग आहे आणि अंतःकरणच दिसत नाही तर त्याच्यातले धर्म त्याच्यातल्या वस्तू काय दिसणार आहे? काय कळे जगा अंतरीचे. अंतरीचे जगा काय कळे? आता बाहेरचं उघडाच आहे, गोधड्या सांगावर घेतो, भुयारातच राहतो, दूधच पितो, बाहेरचं दिसतं माणसाला, आतलं काय कळणार आहे? नाही लोकाला कळू शकत, देवाला कळतं. पण बाहेरचं जसं असतं तसं आतलं असतंच असं नाही, नसतं असंही नाही, असतं असंही अशा प्रकारचं नाही. बऱ्याच वेळेला आतलं वेगळंच असतं आणि बाहेरचं पाहून लोक कल्पना वेगळीच करतात. कशी लोक कल्पना करतात आणि कशी चुकतात
याच्याकरता तुकाराम महाराजांना कुठं दिसलं, कुठं पाहिलं महाराज, या अभंगामध्ये अख्खा अभंग त्याच्याकरता काय केलाय, खर्ची केलेला आहे. तुकोबाराय म्हणतात. बघा काय झालं होतं, एका ठिकाणी पुराण चालू होतं, भागवत पुराण असेल, विष्णू पुराण, पुराण चालू होतं. रोज संध्याकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये, नाही 4:05 तर 7:30 ते 9 का होत नाही, असं पुराण होत. आणि मग गावातले अनेक सश्रद्ध मंडळी, किंवा बरं आहे बुवा इकडे तिकडे बसण्यापेक्षा तिथं जाऊन बसलेलं बरं, किंवा आणखीन कुठल्या एखाद्या हेतूने पुराणाला बरीच मंडळी, जवळजवळ मंदिर गच्च भरायचं. अशा त्या गावामध्ये एक मेंढपाळ होता. तो शेतातच राहत असे. गावात घर होतं, घरात दुसरी माणसं असायची, पण तो शेळ्याजवळ, मेंढ्याजवळ शेतामध्ये राहायचा. हे भाकरी वगैरे घेऊन तिथं जायचे. कधीतरी वर्षातून 4-2दा गावात आला तर आला, शेतातच राहायचा.